कल्पना करा, गावाकडच्या एका पारावर एक आजोबा उभे आहेत. हो, अगदी नेहमीचं चित्र आहे हे आपल्याकडे. हो ना. आणि आजूबाजूला सगळे नातेवाईक आणि गावकरी जमले. हां. आजोबा अत्यंत अभिमानाने जाहीर करतात की माझ्या नावावर असलेली ती वेशीकडची 10 एकर जमीन आजपासून मी माझ्या सर्वात धाकट्या नातवाला बक्षीस म्हणून दिली. झालं माझं दान. आणि साहजिकच सगळेजण टाळ्या वाजवतात, नातू आजोबांच्या पाया पडतो. अगदी तसंच. पण कायदेशीर दृष्टिकोनातून विचार केला तर त्या आजोबांनी प्रत्यक्षात काय दिलं? उत्तर आहे 0. बरोबर. कायदेशीररित्या त्यांनी काहीही दिलेलं नाही. याच धक्कादायक वास्तवावर आज आपण या सखोल विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. गेले काही दिवस आपल्या महसूलशाही या चॅनलवरील एका आधीच्या व्हिडिओवर मालमत्तेच्या हस्तांतरणाविषयी अनेक कमेंट्स येत होत्या. हो, मी पाहिले त्या कमेंट्स. मालमत्तेचे विषय आपल्याकडे अत्यंत भावनिक असतात. नक्कीच असतात. जेव्हा विषय जमिनीचा, घराचा किंवा शेतीच्या वाटणीचा येतो तेव्हा प्रश्न फक्त कागदपत्रांचा नसतो, तर तो भावनांचा, विश्वासाचा आणि कधीकधी फसवणुकीचाही असतो. अगदी खरंय. म्हणूनच आज आपण बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्ट डीड या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. चला, हे थोडं सविस्तर समजून घेऊया. आज आपल्यासोबत आपले कायदेतज्ञ उपस्थित आहेत, जे केवळ कायदा काय सांगतो हेच नाही, तर तो तसा का आहे यामागचं कायदेशीर तत्वज्ञान उलगडून सांगतील. सर, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. तुम्ही आत्ता जे आजोबांचं उदाहरण दिलं ते ऐकायला खूप नाट्यमय वाटत असलं तरी वास्तवात अशा घटना रोज घडतात. हो, गावाकडे तर हमखास घडतात. आणि त्यातही बक्षीसपत्र हा थेट नात्यांशी जोडलेला विषय आहे. या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ आधार आणि जन्मदाता आहे तो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 म्हणजेच मालमत्ता हस्तांतरण कायदा. अच्छा, 1882चा कायदा. हो, या कायद्याच्या कलम 122 मध्ये बक्षीसपत्राची कायदेशीर व्याख्या दिलेली आहे. अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःची स्थावर किंवा जंगम मालमत्ता म्हणजे घर किंवा शेतजमीन वगैरे, हो, घर असो, शेतजमीन असो किंवा दागिने असोत, ती दुसऱ्या व्यक्तीला कोणताही मोबदला न घेता स्वेच्छेने दान करते आणि दुसरी व्यक्ती ते दान स्वीकारते, तेव्हा त्याला बक्षीसपत्र म्हणतात. हा, इथे कोणताही मोबदला न घेता हा शब्दप्रयोग या कायद्याचा आत्मा आहे. म्हणजे पैशांची देवाणघेवाण अजिबात अपेक्षित नाही. पण एक सेकंड, इथे मला एका गोष्टीवर स्पष्टीकरण हवंय. हो, विचारा ना. समजा एखाद्या वृद्ध व्यक्तीने आपल्या पुतण्याला घर बक्षीस म्हणून दिलं, पण त्या बदल्यात अशी अट ठेवली की तू मरेपर्यंत माझा सांभाळ करायचा, माझा वैद्यकीय खर्च उचलायचा, तर मग तो सांभाळ हा एक प्रकारचा मोबदलाच झाला ना? अतिशय मार्मिक प्रश्न विचारलात. आणि इथेच अनेक जण कायदेशीर कचाट्यात सापडतात. माझ्या अनुभवानुसार अशा अटी घातलेली दस्तऐवज अनेकदा न्यायालयात आव्हानाला सामोरे जातात. म्हणजे ते शुद्ध बक्षीसपत्र राहत नाही का? नाही राहत. कायद्यानुसार जर तू माझा सांभाळ केलास तरच हे घर तुझं अशी थेट कायदेशीर अट घालत असाल तर तो एक सशर्त करार बनतो. शुद्ध बक्षीसपत्रामध्ये जर तरची भाषा अजिबात चालत नाही. म्हणजे निखळ प्रेमापोटी दिलेलं असावं लागतं. अगदी बरोबर. अर्थात मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ॲक्ट 2007, ज्याला आपण ज्येष्ठ नागरिक निर्वाह कायदा म्हणतो, त्या अंतर्गत अलीकडे काही विशेष तरतुदी आल्या आहेत. अच्छा, त्या कशासाठी? जर मुलं सांभाळ करत नसतील तर दिलेलं बक्षीसपत्र रद्द करण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक त्या कायद्यानुसार करू शकतात. पण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या मूळ व्याख्येनुसार दानाच्या बदल्यात कोणतीही भौतिक किंवा आर्थिक अपेक्षा कायदेशीररित्या कागदावर मांडता येत नाही. हे खूपच महत्वाचं आहे. म्हणजे बक्षीस हे खऱ्या अर्थाने बक्षीसच असलं पाहिजे, व्यवहार नाही. नक्कीच. आता मला सांगा, आपण सुरुवातीला त्या आजोबांचं उदाहरण पाहिलं. अनेकदा गावाकडे लोक अगदी सहज तोंडी सांगून टाकतात की जमीन तुझी, आणि वाटण्याही अशाच तोंडी होतात. अशा या तोंडी बक्षीसपत्राला कायद्यात काहीच किंमत नाही का? कायद्याच्या नजरेत अशा तोंडी दानाला 0 किंमत आहे. 0 म्हणजे काहीच आधार नाही? नाही. याचं कारण म्हणजे इंडियन रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 म्हणजेच भारतीय नोंदणी कायदा. या कायद्याच्या कलम 17 नुसार कोणत्याही स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण जर 100 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे असेल तर त्याची लेखी नोंदणी करणे अनिवार्य आहे. अच्छा, 100 रुपयांच्या वरची कोणतीही गोष्ट रजिस्टर करावीच लागते. पण असं का? यामागचा प्रशासकीय आणि कायदेशीर उद्देश समजून घेणं गरजेचं आहे. भारतासारख्या देशात मालमत्तेचे अधिकार हे राज्याकडे असलेल्या महसुली नोंदींवर अवलंबून असतात. जर केवळ तोंडी शब्दांवरून जमिनीचे मालक बदलू लागले तर संपूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडून पडेल.
म्हणजे कोणीही उठून कोणाच्याही जमिनीवर दावा करेल. हो ना. बँका कर्ज कशावर देणार, सरकार कर कोणाकडून वसूल करणार, मालकी हक्काचे पुरावेच राहणार नाहीत. त्यामुळे बक्षीसपत्र हे नेहमी लिखित स्वरूपातच असावं लागतं. बरोबर. त्याचा रीतसर दस्त तयार करून तो जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्टर करणे 100% बंधनकारक आहे. त्याशिवाय मालकी हक्क हस्तांतरित होतच नाही. मित्रांनो, तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कारण अनेक कुटुंबांमध्ये आजही पिढ्यानपिढ्या जमिनीचे व्यवहार फक्त विश्वासावर आणि तोंडी शब्दांवर चालत आलेले आपण पाहतो. हो, आणि ते कायद्याच्या कसोटीवर अत्यंत कमकुवत असतात. माफ करा, मी मध्येच थांबवतेय, पण तुम्ही आता रजिस्टर करण्याचा उल्लेख केलात. जेव्हा सब रजिस्टर ऑफिसची पायरी चढण्याची वेळ येते तेव्हा लगेचच पैशांचा आणि स्टॅम्प ड्युटीचा विचार डोक्यात येतो. खरेदी खताला तर लाखो रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागतं. मग बक्षीसपत्रासाठी किती खर्च येतो? हो, खर्चाचा मुद्दा लोकांसाठी सर्वात कळीचा असतो. इथे आपण एक क्विक फॅक्ट बघूया. महाराष्ट्र मुद्रांक कायदा म्हणजेच महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्टच्या तरतुदीनुसार सामान्यतः मालमत्तेवर 3 ते 5% स्टॅम्प ड्युटी लागते. बापरे, म्हणजे खूपच खर्च आहे. जर तुम्ही एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला किंवा संस्थेला दान करत असाल तर. पण इथेच कायद्याने कुटुंबासाठी एक खूप मोठा दिलासा दिलाय. तो कसा? जर हे बक्षीसपत्र तुम्ही तुमच्या रक्ताच्या नात्यात म्हणजे ब्लड रिलेशनमध्ये करत असाल, जसं की पती, पत्नी, भाऊ, बहीण, मुले किंवा नातवंडे, तर तुम्हाला ती 3 किंवा 5% ड्युटी भरावी लागत नाही. अच्छा. अशा रक्ताच्या नात्यातील बक्षीसपत्रासाठी केवळ 200 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नाममात्र मुद्रांक शुल्क लागते. 1 मिनिट, फक्त 200 रुपये? रक्ताच्या नात्यातील या सवलतीबद्दल तुम्हाला माहिती होती का? तुम्ही या सवलतीचा फायदा घेणार का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. पण सर, हा तो खूप मोठा पळवाट वाटतोय मला. पळवाट? ती कशी काय? समजा मला माझी जमीन माझ्या चुलत भावाला द्यायची आहे. चुलत भाऊ थेट ब्लड रिलेशनच्या व्याख्येत बसत नसेल आणि मला 3% टॅक्स वाचवायचा असेल, तर मी आधी ती जमीन माझ्या सख्ख्या भावाला 200 रुपयांत बक्षीस देईन आणि मग तो त्याच्या मुलाला म्हणजे माझ्या चुलत भावाला पुन्हा 200 रुपयांत देईल. अशी साखळी करून लोक टॅक्स बुडवत नसतील का? सरकारला हे नुकसान कसं परवडतं? तुमचा हा विचार अगदी बरोबर आहे आणि लोक अशा पळवाटा शोधतातही. पण इथे कायद्याचं तत्वज्ञान समजून घ्यावं लागेल. रक्ताच्या नात्यात सवलत देण्यामागे सरकारचा उद्देश काय आहे? तर कुटुंबातील संपत्तीचं संरक्षण व्हावं आणि कौटुंबिक वाद कमी व्हावेत. कायदा कुटुंबाला एक एकत्रित आर्थिक घटक मानतो. त्यामुळे घरातल्या घरात संपत्ती फिरताना त्यावर जड कर लादणे अन्यायकारक ठरेल. बरोबर, तो उद्देश चांगला आहे. पण मग त्या साखळीचं काय? तिथे इन्कम टॅक्स ॲक्ट 1961चे कलम 56 सबसेक्शन 2 एक्स आडवे येते. जर तुम्ही योग्य रक्ताच्या नात्याबाहेर मालमत्ता स्वीकारली आणि तिचे मूल्य 50,000पेक्षा जास्त असेल तर ती संपूर्ण रक्कम घेणाऱ्याच्या उत्पन्नात धरली जाते. म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. अगदी बरोबर. आणि त्यावर त्याला इन्कम टॅक्स भरावा लागतो. त्यामुळे केवळ 200 रुपयांच्या स्टॅम्प ड्युटीचा फायदा बघून चुकीचे व्यवहार केल्यास इन्कम टॅक्स विभाग तुम्हाला मोठी नोटीस पाठवू शकतो. वाह, म्हणजे महसूल कायदा एका बाजूने सवलत देतो, पण इन्कम टॅक्स कायदा दुसऱ्या बाजूने कडक नजर ठेवून असतो. खूपच सुंदर संतुलन आहे हे. हो, कायदेशीर सल्ला नेहमी घ्यावा. नक्कीच. आणि अशीच महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सर, आता थोड्या एका गंभीर आणि भावनिक परिस्थितीकडे वळूया. हो, बोला. समजा एका वडिलांनी आपल्या मुलीच्या नावे बक्षीसपत्र तयार केलं, स्टॅम्प पेपर आणला, सह्या केल्या, पण दुर्दैवाने ते रजिस्टर करण्यापूर्वीच किंवा त्या मुलीने ते दान कायदेशीररित्या स्वीकारण्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाला, तर काय होतं? हा अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीचा प्रसंग आहे. इथे आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टच्या कलम 122 मधील एका अत्यंत कडक नियमाचा सामना करावा लागतो. कोणता नियम? नियम असा आहे की दान करणाऱ्या व्यक्तीने आपल्या हयातीच, तो जिवंत आणि सज्ञान असतानाच ते बक्षीसपत्र पूर्ण करणे गरजेचे आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दान घेणाऱ्या व्यक्तीनेही ते दान त्याच्या हयातीत स्वीकारले पाहिजे. जर दानाचा स्वीकार होण्यापूर्वीच दान देणाऱ्याचा मृत्यू झाला तर ते बक्षीसपत्र कायद्याने तत्काळ शून्य किंवा रद्दबातल करते. पण सर, स्वीकारणी म्हणजे नक्की काय? नुसतं तोंडी हो म्हणणं चालतं का? नाही. कायद्याच्या परिभाषेत स्वीकृती म्हणजे तुम्ही त्या मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेणं किंवा बक्षीसपत्राचा मूळ दस्तऐवज स्वतःच्या ताब्यात ठेवणे. अच्छा.
समजा वडिलांनी दस्त तयार केला, पण तो स्वतःच्याच कपाटात कुलूप लावून ठेवला आणि त्यांचा मृत्यू झाला, तर मुलीने ते दान स्वीकारलं असं कायद्याने सिद्ध होत नाही. बाप रे, म्हणजे ते दान तिथेच संपलं. हो, मृत्यूपश्चात कोणतंही बक्षीसपत्र लागू होत नाही. अशा वेळी तो दस्त निरुपयोगी ठरतो आणि मग वारसा हक्क किंवा हिंदू उत्तराधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतात. वेळेचं आणि प्रक्रियेचं महत्त्व यातून स्पष्ट होतंय. पण सर, इथेच मला एका दुसऱ्या बाजूबद्दल विचारायचं आहे. विचारा. गावाकडे असा एक प्रबळ गैरसमज आहे की एकदा का दान दिलं आणि कागदावर सही झाली की संपला विषय. ते दिलेल्या दान नंतर कधीच रद्द करता येत नाही, मग काहीही झालं तरी. हे खरं आहे का? सविस्तर बघूया, कारण हा एक असा टप्पा आहे जिथे अनेक कौटुंबिक वाद आणि फसवणुकीचे प्रकार उघडकीस येतात. सर्वसामान्य नियम असा आहे की एकदा पूर्णत्वास गेलेलं बक्षीसपत्र सहजासहजी एकतर्फी रद्द करता येत नाही. पण काही अपवाद आहेत. हो, जर ते बक्षीसपत्र इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872च्या तत्वांनुसार सदोष असेल तर ते नक्कीच रद्द होऊ शकतं. सदोष म्हणजे नक्की काय? समजा ते बक्षीसपत्र फसवणुकीने, बळजबरीने किंवा दान देणाऱ्या व्यक्तीवर अवाजवी दबाव, ज्याला कायद्यात अनड्यू इन्फ्लुअन्स म्हणतात, तो आणून तयार करून घेतला असेल. म्हणजे कोणीतरी जबरदस्तीने सही घेतली असेल तर? बरोबर. उदाहरणार्थ, एखादा केअरटेकर किंवा नातेवाईक एका आजारी एकाकी वृद्ध व्यक्तीला कुटुंबापासून पूर्णपणे तोडतो आणि भावनिक दबाव आणून किंवा दिशाभूल करून त्यांच्याकडून बक्षीसपत्रावर अंगठा घेतो. असं तर खूप वेळा घडतं. अशा परिस्थितीत कायद्याने ते बक्षीसपत्र रद्द करण्याचा अधिकार पीडित व्यक्तीला किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना दिला आहे. पण मग हे रद्द करण्याची प्रक्रिया काय असते? सब रजिस्ट्रारकडे जाऊन सांगायचं का की हे रद्द करा? नाही, सब रजिस्ट्रारला एकदा नोंदणी झालेला दस्त स्वतःहून रद्द करण्याचे अधिकार नसतात. यासाठी पीडित व्यक्तीला थेट दिवाणी न्यायालयामध्ये म्हणजेच सिव्हिल कोर्टात दाद मागावी लागते. अच्छा, कोर्टात जावं लागतं. हो, न्यायालयात जर तुम्ही पुराव्यांनिशी सिद्ध करू शकलात की दस्त करताना तुमची संमती मुक्त नव्हती, तुमच्यावर दबाव होता किंवा तुमची फसवणूक झाली होती, तर न्यायालय स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट अंतर्गत ते बक्षीसपत्र पूर्णपणे बातल ठरवण्याचा आदेश देऊ शकते. हा कायदा खरोखरच एक मोठा आधार आहे त्या लोकांसाठी ज्यांचा भावनिक गैरफायदा घेतला गेलाय. मित्रांनो, अशी फसवणुकीची उदाहरणे तुम्ही कधी पाहिली आहेत का? किंवा तुमच्या आजूबाजूला असे प्रकार घडले आहेत का? हो, अशा गोष्टी उघडकीस येणं गरजेचं आहे. नक्कीच. असल्या समस्या कमेंटमध्ये लिहा. आपण नक्कीच त्यावर कायदेशीर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू. आणि याचसाठी म्हैसूलशाही हे चॅनल आपण चालवतो, जेणेकरून कायदेशीर साक्षरता प्रत्येक घरात पोहोचेल. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अगदी बरोबर. बरं सर, आपण आत्तापर्यंत कायदे, अडचणी आणि फसवणूक यावर बोललो. पण आता थोडं प्रत्यक्ष आणि सकारात्मक प्रक्रियेकडे वळूया. समजा एका कुटुंबाने अतिशय आनंदाने आणि सर्व कायदेशीर मार्गाने बक्षीसपत्र रजिस्टर केलं. तो नोंदणीकृत दस्त आता त्यांच्या हातात आलाय. पण दस्त हातात आला म्हणजे काम संपलं का? प्रत्यक्ष जागेवर किंवा शासनाच्या 7/12 उतार्यावर त्यांचं नाव कसं लागतं? ही प्रक्रिया कशी चालते? हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. कारण नोंदणी झाली म्हणजे सर्व काही झालं असं अनेक जणांना वाटतं आणि ते तलाठी कार्यालयात जातच नाहीत. हो, बऱ्याचदा लोक दस्त घेऊन घरीच बसतात. अच्छा, ही प्रक्रिया मी अगदी सुटसुटीत टप्प्यात सांगतो. पहिली कृती, ज्यावेळी दुय्यम निबंधक कार्यालयातून तुम्हाला बक्षीसपत्राचा मूळ नोंदणीकृत दस्त मिळतो, तेव्हा तो मूळ दस्त आणि त्याची एक प्रमाणित झेरॉक्स प्रत जवळ बाळगणे. अच्छा, हे पहिलं पाऊल. दुसरी कृती, हा दस्त घेऊन तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील तलाठी कार्यालयात किंवा शहर असेल तर नगर भूमापन कार्यालयात नाव लावण्यासाठी रीतसर अर्ज सादर करावा लागतो. बरोबर. मग पुढे? तिसरी कृती, तलाठी कार्यालयाकडून या अर्जावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 नुसार 30 दिवसांची नोटीस काढली जाते. ही नोटीस गावातील चावडीवर आणि संबंधित हितसंबंधींना पाठवली जाते. एक सेकंड, ही 30 दिवसांची नोटीस म्हणजे कुणाची याला काय हरकत असेल तर आताच सांगा, अन्यथा कायमचं गप्प बसा, तसाच काहीसा प्रकार आहे का हा? अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. ही माझी दुसरी क्विक फॅक्ट आहे की या नोटिशीचा मूळ हेतू तोच असतो, प्रशासकीय पारदर्शकता जपणे आणि कोणाचा कायदेशीर आक्षेप असेल तर त्याला तो नोंदवण्याची शेवटची संधी देणे. आणि जर हरकत आली तर? जर या 30 दिवसात कोणाची हरकत आली तर ती तंटा नोंदवहीत नोंदवली जाते आणि त्यावर सुनावणी होते. पण जर कोणतीही हरकत आली नाही तर चौथी कृती, तलाठी दप्तरी फेरफार तयार केला जातो. फेरफार तयार होतो. आणि पाचवी व शेवटची कृती, या फेरफारला मंडळ अधिकारी यांची रीतसर मंजुरी मिळते. एकदा काही मंजुरी मिळाली की अधिकृतरित्या त्या संबंधित प्रॉपर्टी कार्डवर
किंवा 7/12 उतार्यावर दान घेणाऱ्या व्यक्तीचं नाव मालक म्हणून नोंदवलं जाते. इथे ही प्रक्रिया पूर्ण होते. वाह, म्हणजे योग्य कागदपत्र आणि अचूक माहिती असेल तर 7/12वर नाव लावणं ही अतिशय सुटसुटीत आणि पारदर्शक प्रक्रिया आहे. तुम्ही अतिशय उत्तमरित्या ही पूर्ण साखळी आम्हाला समजावून सांगितलीत. हो, कारण शेवटी या महसूल आणि मालमत्ता कायद्यांचा उद्देश लोकांना प्रशासकीय प्रक्रियेत अडकवणे नसून त्यांच्या मालकी अधिकारांचे संरक्षण करून त्यांना सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. अगदी खरंय सर. तर आपण आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण चर्चेचा थोडक्यात मागावा घेऊया. आज आपण पाहिलं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टनुसार बक्षीसपत्र म्हणजे काय आणि त्यात मोबदला नसणे ही अट किती महत्वाची आहे. हो, आणि तोंडी दानाला कसा आधार नाही हेही पाहिलं. बरोबर. तोंडी बक्षीसपत्राला कसा कवडीचाही आधार नाही आणि रजिस्ट्रेशन मस्ट कसं आहे. त्यानंतर आपण पाहिलं की रक्ताच्या नात्यात संपत्ती फिरताना महाराष्ट्र मुद्रांक कायद्यानुसार अवघ्या 200 रुपयात स्टॅम्प ड्युटी कशी वाचते. आणि इन्कम टॅक्सच्या नजरेतून वाचण्यासाठी ब्लड रिलेशनची व्याख्या पाळणे किती गरजेचं आहे. नक्कीच. आणि सर्वात शेवटी फसवणूक झाल्यास दिवाणी न्यायालयातून दाद मागणं आणि रजिस्टर दस्त हातात आल्यानंतर तलाठी कार्यालयातून 7/12वर नाव लावण्याची ती अचूक 5 टप्प्यांची प्रक्रिया आपण समजून घेतली. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय. हो, लोकांना नक्कीच हवं असणार. मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या ज्वलंत विषयावर सखोल चर्चा करावी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा. तुमच्या प्रश्नांवरूनच आम्हाला नवीन विषय आणि दिशा मिळते. तसेच आमचे नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की जॉईन करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. ज्ञान पोचवणं हे आपलं कर्तव्यच आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.